जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सोलापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला। यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, माकप पक्षाकडून हा मोर्चा काढण्यात आला। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, माकप पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। जनसुरक्षा आणणाऱ्या सरकारचं करायचं काय? 50 कोटी सरकारचं करायचं काय? महाविकास आघाडीचा याबाबतची अधिक माहिती शिवसेनेचे नेते अजय दासरी आणि काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक म्हणून एक गोंडस नावाखाली लोकशाहीमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी हुकुमशाहीची पावलं त्यांची उचलली गेलेली आहेत। आणि हा जो जनसुरक्षा कायदा जर अंमलात आला तर सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होणार आहे आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही। आणि हे हाणून पाडण्यासाठी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आम्ही हा जो विधेयक आहे तो त्या विधेयकाची होळी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्वांनी मिळून आम्ही या विधेयकाच्या विरोधात आम्ही पावलं उचललेली आहेत। सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत। सर्व पक्षांनी ठरवलं की हा जो GR आहे तो जाचक आहे। जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून आज लीड घेतला। त्याचे सर्व आडम मास्तर, आमचे शिवसेनेचे सर्व नेते, राष्ट्रवादीचे सर्व नेते, काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्या पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आज हा जो कायदा आहे त्याची होळी करण्याकरता सर्व आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत।